नमस्कार मंडळी. तर शुक्रवारी दुपारी 1:30ची वंदे भारत पकडून आम्ही निघालो होतो नाशिकला. वंदे भारतमध्ये बसण्याचा आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. फर्स्ट टाईम आम्ही वंदे भारतमध्ये बसत होतो. खूप छान आणि स्वच्छ ट्रेन आहे. कधी नाशिकला पोचलो कळलंसुद्धा नाही आम्हाला. तर 4:30 वाजता आम्ही नाशिकला पोचलो आणि वंदे भारतला बाय बाय करून तिच्यासोबत छान फोटो काढून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. तर नाशिकमध्ये आम्ही व्हिजिट करणार होतो त्र्यंबकेश्वर मंदिरला. तर नाशिक स्टेशनपासून CBSसाठी आम्ही बस घेतली आणि CBSवरून बस चेंज करून परत त्र्यंबकेश्वरसाठी दुसरी बस केली. डायरेक्ट ऑटोसुद्धा येते. डायरेक्ट ऑटो 600 रुपये घेते. त्यापेक्षा बस आहे ती बजेटमध्ये आहे. तर त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि ते ब्रह्मा विष्णू महेश यांचं उगमस्थान असल्यामुळे ह्याला त्र्यंबकेश्वर असं नाव पडलं आहे. तर त्र्यंबकेश्वरला आम्ही संध्याकाळी पोचलो. म्हणजे रात्र तर झालीच होती. तर आम्ही थोडं फ्रेश झालो. रूम घेतली होती आम्ही. फ्रेश झालो. त्याच्यानंतर 8:30 पावणे 9ला आम्ही दर्शनासाठी रांग लावली. 9 वाजताचा लास्ट टायमिंग आहे रांग लावायचा. त्याच्यानंतर आतमध्ये रांगेत घेत नाहीत कोणाला. तर आम्ही रांग लावली आणि 11 वाजता आमचं दर्शन झालं. रात्रीचा टाईम होता त्याच्यामुळे थोडी गर्दी कमी होती. म्हणून जरा लवकर झालं दर्शन. जर मॉर्निंगला येत असाल तर 4-5 तास हमखास लागतात दर्शनासाठी. तर तुम्ही त्या टायमिंगनुसार या. आणि त्याच्यानंतर मग आम्ही लेट झाला होता त्यामुळे तिथे स्टे केलं. वन डेमध्ये सुद्धा त्र्यंबकेश्वर होऊ शकतं. जर तुम्ही मॉर्निंगला सकाळची लवकरची ट्रेन पकडली तर तुम्ही एका दिवसात दर्शन करून संध्याकाळी परतीच्या प्रवासाला निघू शकता. तर अशी झाली आमची त्र्यंबकेश्वरची ट्रिप. छोटी आणि छान. तर तुम्हाला कशी वाटली आमची ट्रिप तर नक्की सांगा. तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल ह्याच्याबद्दल तर मला नक्की कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.